तर मित्रांनो, इंदुरेकर महाराज काही नाही गेलेत म्हणून मामा आमचे वैतागू नका इथं टेका देऊन बसले. तर कसं काय पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आज चाललोय आपण इंदुरेकर महाराजांचं कीर्तन बघायला. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, आपल्या गावात आले इंदुरेकर महाराज महाशिवरात्री निमित्त. मित्रांनो, आज आम्ही सगळे घरची फॅमिली पूर्ण कीर्तनाला जाणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता इकडे आमची राणी हो का इकडे तयार झालेली आहे. जाणार आहे आम्ही. आमची मम्मी पण येणार आहे आज रात्री यात्रेला म्हणल्यावर आलं नाही. इकडे आमचा मामा सोलापूर आला खास इंदुरेकर महाराजचं कीर्तन बघण्यासाठी. तो का ते लसूण इरफान, मामाची मुलगी प्रांजली. मित्रांनो, जाणार आहे आम्ही कीर्तनाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ नंबर 1 होणार आहे. तर मित्रांनो, चला बघू या व्हिडिओ कसा होतं काय नाही. तर मित्रांनो, मामा गाडी घेऊन तयार जायसाठी मारत. आता येणे काय बाकी सगळे चालत येणार आहेत. आपण जायचं गाडीवर नंबर 1 मध्ये. अण्णा तर काय, अण्णा चालला बाहेर फिरायला. ओ जे अण्णा आमचा मामा. चला. बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम इंदुरेकर महाराज की जय. या चालत आता. म्हणजे गाडीवर जा. मित्रांनो, जसं आमचा मामा निबरडक आहे तसं आमच्या मामाची गाडी पण निबरडक आहे. असा आहे मुकडा आमच्या मामाचा. मित्रांनो, मला वाटतं महाराज यायला आज वेळ, त्याच्यामुळे तयारी चालू आहे आता इथं सध्याला. बघा हे आपले प्रेम बाया लांडगे चालू आहे तयारी इकडं. बघा पोस्टर लावायला इथं. अजून काय महाराज आलेला नाही, तर महाराज यायला वेळ आहे. तो पण सगळी तयारी चालू आहे. मित्रांनो, पब्लिक तर भरपूर बसलेला आहे. महाराज यायला अजून वेळ आहे. सगळेजण आता जागा धरून पकडायलेत. मामा पण थांबला, आमच्या जागा कुठे भेटते का जवळ म्हणून. पहिलं महाराजाला येऊ द्या, मग परत मी बसतो म्हणलेला मामा. इकडे तयारी चालू आहे. इकडं बघा हे आमचे सुतार सर. मित्रांनो, महाराज यायला आज वेळ आहे म्हणून मामाला म्हणलं चला माझा चहा वगैरे पिऊन येऊ. त्याच्यामुळे निघाला चौकात चहा पिण्यासाठी. जेव्हा महाराजाचा आवाज येईल गावात तेव्हा आपण यायचं इकडे स्टेजकडे. तोपर्यंत चौकात मामाला फिरवून आणतो. चला मामा, जाऊन चहा पिऊन येऊ. पाऊस का चहा नाही? अरे एक नंबर पाहिजे आपल्या ह्याचं. आम्हीच पान स्टॉल आहे, पान गोड पान खाऊ की आपण. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला चक्कर घाला. तर जाऊया मित्रांनो, मीच पावतो मामाला चहा. जाता होता आम्ही चहा पितो. बघूया महाराज आल्यावर. महाराज येणार तर जर चौकात बॅनर फिनर असं लावलं होतं कडक मध्ये. काय मित्रांनो, चहा वगैरे पिऊन आलो, पण इथं महाराजचा काही यायचा पत्ता नाही. आता मित्रांनो, पब्लिक तर गच चालू होतं, पण महाराज तर काय अजून आले नाहीत. त्याच्यामुळे आमच्या गावातले कीर्तन भजनी मंडळांनी काय चालू केली होती भजन. तर महाराज येतील म्हणून सगळे लोक वाट बघत बसलेत, पण महाराजचा काही यायचा पत्ता नाही. महाराज येतील तेव्हा येतील म्हणून चालू केले. तर चला मित्रांनो, वाट बघू महाराज आता. तर काय मित्रांनो, गावच्या काय लोक सगळे थांबले होते. परगावून सुद्धा लोक इथं बघायला आले होते. काय आम्ही पण वाट बघत थांबलो होतो. महाराज आता येतील तेव्हा येतील म्हणतो. महाराजचा काही चालू पत्ता नाही. तोपर्यंत म्हणलो तुम्हाला जरा दाखवा मागडला शूट घेऊन. हे आमचा निखिल फेरदाबादकर. कसा आहे मुकडा. काय सगळे गावची मंडळी थांबले होते, मोठे मोठे लोक वाट बघत. आणि इकडे बघता तर काय मामा वैतागून बसलाय. आता येतील तेव्हा येतील महाराज म्हणलं, तर काय नाही. तर काय मित्रांनो, आमच्या गावातले मित्रमंडळी भेटले, मग त्यांचा पण एक व्हिडिओ घेतलो. तर मित्रांनो, इंदुरेकर महाराज काही नाही गेलेत म्हणून मामा आमचे वैतागू नका इथं टेका देऊन बसले. महाराज आता येतील तेव्हा येतील म्हणतात. महाराजचं 2 तास झाले गेले, 2 तास झाले बसलो, तर महाराज काही नाही गेले. तर बोला मग काय. तर काय बोलावं, काय ते वैतागून गेलं पोटाचं. भूक लागली आता महाराजाला बघून एकदा जेवायला जावं म्हणलं. महाराज बी ना काय बी नाही, मनाची गर्दी झाली. महाराज नाही आला तर मुश्किल आहे आता. येतील थांबा, जर 2 मिनिट थांबा. इकडे काय अंतर झाले, खेडेगावचे लोक कसं जातील. इथं आपल्या भावाची शिवानी एंटरप्राइजेस म्हणून ॲड लागली होती, त्याचा एक व्हिडिओ घेतलो. काय आपल्या गावाचे सगळे मित्र परिवार, माझा भाऊ प्रशांत, आकाश, साई, ओमा, बॉबी सगळेजण भेटले होते. तर आपल्या गावची लहान थोर मंडळी सगळी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते महाराजाच्या.
काय आम्हाला पण थांबवलं, आम्ही पण थांबलो मित्रांनो. काय तेवढं मित्रांनो महाराजाची कार आली पुढून लगेच. मित्रांनो गेटमधून पांढरी कार एंट्री केली. महाराज आले म्हणल्यावर सगळे पब्लिक उठून उभा राहिली. ते महाराज आले म्हणत. मित्रांनो काय बघा महाराजची कार आली बघा, पांढरी इंदोरीकर महाराज आले म्हणून सगळी पब्लिक गोळा झाली. तर मित्रांनो आमच्या गावच्या सगळ्या मंडळींनी की महाराजाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. तर मग काय मित्रांनो महाराज स्टेजवर गेले कीर्तन चालू केले. मग आमच्या मामाला आमच्या मित्राला सगळ्यांना म्हणलं चला आपण खाली बसून कीर्तन बघू. पब्लिक बसलो तर मित्रांनो बसायला पण जागा नव्हती. पब्लिक परत थोडं हल्लंय. पण असली गर्दी पडली होती, एवढी गर्दी कधीच आमच्या गावात पडली नव्हती, तेवढी महाराजांच्या कीर्तनाला गर्दी पडली होती. काय मित्रांनो आम्ही पण बघून कीर्तन बघत बसलो. नंबर 1 महाराजांनी कीर्तन सांगितले, भरपूर हसवली मित्रांनो. गर्दी होती मित्रांनो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून सगळे लोक आले होते आणि महाराजांनी कीर्तन नंबर 1 केलं मित्रांनो. तर मित्रांनो इंदोरीकर महाराजचं कीर्तन म्हणजे कॉमेडी तर असणारच. कॉमेडी केली खतरनाक. सगळे गावातले पब्लिक सगळे हसून बेजार होते मित्रांनो. तर मित्रांनो सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करा.